असाइनमेंट सेकंड क्वेश्चनवर जास्त जीबीचं मी समजले यार. टर्मिनलवर प्रायव्हेट आणि पब्लिक काय केलं ती डाउनलोड करायची आहे. त्याचा कॉपी home/ubuntu ते काय दिलं मला सांग ना जरा बोल ना काय कसले कमांड काय टाकतोय नुसतं करू नको ना. कनेक्ट झालेलं कसं कळालं? प्रायव्हेट IP ॲड्रेस इथे एक्झाम. तू व्हिडिओ बंद केला का? तिच्या स्टार्टिंगचा आहे ना तुझ्याकडे? बोलून सांग ना. बघितली पण नाही. तुला कळलं पाहिजे ना यूट्यूब चॅनल काय करायचं ना यूट्यूब जा पटकन. प्रत्येकाला द्यायला पाहिजे 10 मार्काला. मी नाही का प्रत्येक यूट्यूब काम कर. माझं ID पासवर्ड कारण की त्याच्यावर फास्ट फॉरवर्ड किंवा स्लो पण करता कुठलं कमी मागितले रे तू 50 मोठ्या माणसं आहे. नाही का नाही तुला माहिती आहे कोणत्या झाडापासून बनलेलं चंदनाचं म्हणून वाचणार ते इतका सुगंधित.
पण नाही तो चार्जिंग झाल्यावर माझा लाव थोडा वेळ. माझा आता 6% तो करून साठी एज आहे. कॉलेजसाठी काय पण किती क्वेश्चन आहे टोटल? 5 सर बोलले ना मग ठीक आहे, चार बी येत नाही ते सगळेच कॅन्सल कर मला. मी सार्थकच्या बरोबर होती, सार्थकात दुसऱ्या बॅचमध्ये सार्थकच्या बरोबर होती, सार्थक दुसऱ्या बॅचला चालले गेले. माझ्या वेळेत पैसे भरावे लागतील बँकेत पेपर. सुडो पी झालं. परत पहिले बसून करतो का? उद्याची तयारी पाईपलाईन तरी करून ठेवायचं. त्यामध्ये सुडो APT अपडेट, त्याच्यानंतर जावा इन्स्टॉल करायचं. हे सुरू आहे पी इन्स्टॉल ओपन जेडीके. हां मग आपल्या याच्यावर जायचं, कुठे येते टर्मिनलवर गेलं की मग ही कमांड वापरायची आपली ऐक एक मिनिट, हे पण टर्मिनलवरच टाकायचं आहे ना. -F कुठे गेलं, SSH -keygen -f आणि .ssh फोल्डरमध्ये त्याला नाव द्यायचं. एक मिनिट थांब ना. हे बघ, सुडो APT अपडेट. थांब ना, बोलू दे ना त्याला. तनया बोल रे. चेकिंग जावा व्हर्जन, SSH कॉपी कनेक्शन, दिस इज सक्सेसफुल. अरे ये बाई, क्रॉसचं चिन्ह होतं, एक क्रॉसचं चिन्ह चाललं गेलं. एजंट सक्सेसफुली कनेक्टेड. लॉगमध्ये बघायचं, एजंट इज सक्सेसफुली कनेक्टेड अँड ऑनलाईन. सगळ्यात आधी याच्यावर जायचं, इन्स्टन्स क्रिएट करायचा. इन्स्टन्सला कनेक्ट कसं करायचं त्याच्यासाठी सांगतो मी तुम्हाला. टर्मिनलवर जायचं, जिथे तुमचं सेम फाईल आहे तिथे जायचं. SSH -i :college.tem ubuntu @ नाही होणार ते, त्यापेक्षा सरळ जायचं, कनेक्टमध्ये कॉपी करायचं, इथून जायचं डाउनलोड सेक्शनमध्ये, पेस्ट करायचं, एंटर करायचं. कुठून कॉपी केली मी? कनेक्ट न्यू आयटम, सेकंड असाइनमेंट, नाव द्यायचं, ओके करायचं. पाईपलाईन कॉन्फिगर. इथे पाईपलाईन एंटर, एजंट. त्यात पोस्ट काय? पहिले पोस्टग्रेसचं आहे का? पण मी काय म्हणते, जे म्हणजे आपण पाईपलाईन केली झाली अथर्ववर, एजंटवर,
आणि त्यांनी गीट पुल केलं आहे हे. आता आपल्याला डॉकरचं कंपोज फाईल कुठे आपण गीट अब्रोड ठेवलेली आहे ती कंपोज फाईल कुठे सर्च करावं लागेल. सपोज बाहेर गेल्यावर ते बॅग्स तिथून पुढे ठेवायचे असतात त्या ते बोर्डच्या खाली जवळ तुम्ही बसायच्या नाही लॅबमध्ये या. उठा आधी बॅग ठेवा तिकडे सगळ्यांनी पुढे. या लॅबमध्ये अलाउड नाहीये बॅग. आपण फाईल घेणार, कॉपी करणार, झाली तर कॉपी. कॉपी द फाईल. सर बोलले कॉपी नाही करायची. YML फाईल चालते. कॉपी केली. सागर इकडे बघ. बाहेरच करणार आहे. हां बहुधा बोलतो येतो 2 वाजेपर्यंत, पण मग आता 2:30 वाजले ते प्रॅक्टिकलच करतोय. कोणता चालू आहे? हां दुसरं क्रिएट न्यू फाईल करायची. फाईलला नाव द्यायचं डॉकर हायफन कंपोज .yml. त्याच्यानंतर पेस्ट करायचं ॲज इट इज. कमिट चेंजेस क्रिएटेड न्यू डॉकर कंपोज फाईल. ओके. आता रेपॉझिटरीवर जायचं, त्याचा कोड घ्यायचा, कॉपी करायचा, जॉबमध्ये जायचं, कॉन्फिगर करायचं आणि कुठे गेली मेन ब्रांच आहे ना, मेन ब्रांचसाठी पुन्हा पाईपलाईन सेंटेन्स जनरेट करायचं. ते द्यायचं मेन जनरेट कंट्रोल ऑल सी. त्याच्यानंतर स्टेजच्या खाली ॲज इट इज स्टेज कोलन डॉकर .yml. आहे त्याच्यात सगळं. जाणार आहे आज रात्री जाईल. तीन 2च आणि 5 मार्काची वायवा. काय केलं आणि
ते पण सोपे आहेत. आपण काय करतोय हे? डॉकर कंपोज फाईल आपल्याला रीड करायची आहे. झालं ना सक्सेस. स्टेजेसमध्ये फेलियर. कॉपी करायची. मी काय बोललेलं आधी? कंट्रोल ऑल, कंट्रोल बी, एजंटचं नाव द्यायचं. सर्व गेट चेंज करायचं. मेन फाईलला कोका तुझं नाव सुडो डॉकर कंपोज रीड, सुडो डॉकर कंपोज ॲग्री, स्टेप्स, स्टेजेस, काय चालत नाही पाईपलाईन, एजंट final लेवल आहे. अथर्व, इथं रिलोडवर रीड नाव, किती वो करतोय पहिलं लय दमादमाने करतोय. आता आपण हे पण नाही कमांड नॉट झालं. फाउंड, कारण की हो मॅडम आपल्याकडे आपण मीडिया प्लेअर उबंटूवर डॉकर नाही आहे. मीडिया प्लेअर ऑडिओ प्लेअर डॉकर इन्स्टॉल करायला लागणार आहे. कशी करायची इथं जाऊन आपण विंडोजवर आता मी घरी प्रॅक्टिस करेल तर तेव्हा दोन्ही टर्मिनल कसं काय येणार? हे सगळंच आहे. विंडोजवर पुट्टी आपण यूज करणार, त्याच्यामुळे पुट्टीवर 2 नाही 4 पण 10 पण घेऊ शकतो आपण. हे उबंटू आहे, उबंटूचं टर्मिनल असं आहे. उबंटूच्या टर्मिनलवर आपण अशी कितीतरी घेऊ शकतो. आणि SSL चूज केलं तर AWSला पुट्टीत नाही केलं तर विंडोजला पुट्टीच लागते. सुडो apt इन्स्टॉल डॉकर हायफन कंपोज वाय यस मोझिला सेकंड आता कामात येईल तिकडं कामात येणार डॉकर कंपोज बिल्ड आता होतं आहे. पुलिंग इमेज पोस्टग्री पहिले इमेज पुल करणार, मग ॲड मायनर करणार. ठिकाणी ते डॉकर कंपोज मोबाईल चार्जिंगला लावलं. पुलिंग ॲड मायनर इमेज पोस्टग्री ॲड मायनर. जसं इथं कॉपी पेस्ट करायचं, कोणाचं आहे? कॉपी करायचं, नवीन रिपोजिटरी आवाज कमी कर. नाव द्यायचं फर्स्ट YML आणि त्याचं नाव डॉकर हायफन कंपोज .yml हेच असलं पाहिजे. सक्सेस. कारण ज्यावेळेस आपण ही कमांड पास करतो ना, डॉकर कंपोज बी किंवा कंपोज अप, त्यावेळेस ते डॉकर हायफन कंपोज ही फाईल शोधत असतं. नाही तर मग डॉकर कंपोज अप हायफन बीमध्ये आपल्याला फाईलचं नाव डेडिकेटेड द्यावं लागतं. त्याच्यासाठी आता दुसरं बघू आपण. दुसरं काय आहे? nginx. nginx. पेढी लावलं इथं दिसतं. सेम ही कोड कशी खोलली का? आता मी याला अनमाउंट करतो. nginx मध्ये जायचं, त्याची डॉकर कंपोज फाईल घ्यायची, कॉपी कॉपी करायची, करायची. चार्जिंग चालू आहे ना मोबाईलची. रिपोजिटरी, न्यू रिपोजिटरी, nginx ऑलरेडी एक्झिस्ट, अजून एकदा एक्स्ट्रा. सेकंड प्रोजेक्ट अवेलेबल, आपल्याला ब्रांच घ्यायची आहे. पहिले असं वाटलं. न्यू फाईल,
फाईलचं नाव द्यायचं फाईल डॉट वाय एम एल NGNX डॉट वाय एम एल हे करायचंच आहे का कंपल्सरी? कमिट चेंजेस क्रिएटेड NGNX ओके. आता आपण काय करणार हे राहू दे, डिलीट नको करू. शेअर आणि सबस्क्राईब सक्सेस कसं करायचं? सबस्क्राईब करायचं डायबुकला जायचं निवायचं फक्त असाइनमेंट सेकंड पाईपलाईन असाइनमेंट सेकंड सेकंड थर्ड फोर्थचं ते बच्चे लर्न करायचं कॉपी पेस्ट नाही करायचं. नाही, YML देणारच आहे. पाईपलाईनचं बोलत नाही ते तुम्ही करायचं. पाईपलाईन लर्न करायचे, YML नाही लर्न करायचे. कंपोज डॉक्टर पाईप आमचं फर्स्ट कंपोज पाचवं आहे का चांगलं आहे काय सोपं आहे का इंजिनिअरिंगचं नाही येते सगळं नाव आहे ना डाउनलोडचं कामाला सर्विस प्रोव्हाइड करणार म्हणजे आपल्याला त्याचं पण प्रॅक्टिकल आहे ना प्रॅक्टिकल ना त्याच्यानंतर शांत बसा रे. Apply. फेल जाणार का? कारण की ते आपण लेबलवर आहे ना अथर्व. काय होतं पहिले अथर्व. एजंट पाईपलाईन एजंट लेबल एजंट स्टेज बिल्ड URL बिल्डिंग डॉकर इमेज अँड कंपोज बिल्ड ओके. ते साक्षी बिल्ड. नेट चालत नाही त्याचं नेट नाही चालत आहे. तू काय करते फेल. सपोर्टेड फाईल नेम्स आर डॉकर -compose.yml किंवा यामल किंवा compose.yml किंवा compose.yaml. आपण नाव दिलं आहे NGNX.yml. आपण आता इथे काय करणार ठीक आहे. NGNX.yml एक्स नाही आला. NGNX.yml जर नाही झालं तर मग ते फाईलचं नाव आपल्याला चेंज करायचं. नाही होणार. तुझे कुठं पैसे घालवतो तुला ₹100 जे कोणी फाईल असतं ना त्या फाईलचं नाव आपण असे पण त्याचा हे होणार पूर्णच नाही ना मायक्रो यूज जर मला नाही आलं तर तुला मायक्रो यूज करण्यासाठी आपल्याला पैसे लागतात एक्स्ट्रा. जर नाही आलं ते यूज करा compose.yml commit changes rename तेवढं तुला भेटणारच नाही. भेटणारच नाही डेलिबरेटली आपल्याला त्याचं नाव जे भेटल त्याच्यात हेच पडेल. ते NGNX टाकलं ना आता आपण. compose.ymlच टाकावं लागेल किंवा डॉकर -compose.yml किंवा यामल. आता काय म्हणणं आहे याचं पाईपलाईनमध्ये आपण ते टाकलं ना NGNX. डॉकर एक्सेप्शन कनेक्शन हा भेटेल बिकॉज त्याचं म्हणणं आहे की सुडो यूज करा.
सुडो हे जे नाव आहे ते आपण कट काढून करू. टाकायचं. आधी सुडो यूज नव्हतं केलं ना आपण. नाही, अरे सुडो टाकावं लागतं. तूच काल नव्हतं टाकलं, मग ते झालं नव्हतं, मग तू परत सुडो टाकलं होतं. हो सुद्धा टाकून बघ. काल सुडोच टाकलेला ना गं. तू म्हटली म्हणून. चौथी अप्लाय सेफ. गेट रिपो चेंज. होते. हे साधारण सुडो टाकायचं. तू कोणती करतो क्रिएटिंग सक्सेस. सक्सेस. जी जमते सेम MongoDB. डॉकर फाईल घ्यायची. पाईपलाईन्स नाही MongoDB ना. प्लेबुक कॉपी करायची. JDK रेपो क्रिएट न्यू फाईल. डेलिव्हरेटली त्याचं नाव द्यायचं कॅपिटल D Nginx नंतर KERFILE. हे झालं JDK. पेस्ट. तिसरी कमिट चेंजेस. जायचं रिपॉझिटरीवर कॉपी करायचा. HIRD आता स्पेलर लावून बघा ना, आवाज येतोय का. म्यूट करायचं कसं आहे? पेस्ट. म्यूट करायचं धन्यवाद. मेन ब्रांच मेन परवा करायची. त्याच्यानंतर हां. तरी पण लावायचं. 5 तर 5 फेल तर फेल. तसं बी हार नाही आलं पाईपलाईन कुठे गेली. तिकडून तुझं ऐकायचं तो काय म्हणतो त्याचं कॉपी. एजंटचं नाव चेंज कर. सेकंडमध्येच फ्री करायचं. गेट वेगळा आहे. थर्ड आहे. इथे आहे ना पाईपलाईन घ्यायची. JDK रेपोची. पेस्ट करायची. डॉकर बिल्ड इमेज नेम द्यायचं. अल्पाईन JDK इमेज इमेज. कोलन लेटेस्ट स्पेस डॉट कॉपी. पेस्ट. बेंच नका हलू रे.
परमिशन डिनाय कन्सिडरमध्ये जायचं हां तिकडे सुडो स्पेस अरे माझी लिस्ट आहे सुडो स्पेस हे का मोबाईलची वाटोळे बॅग यू सक्सेस पुन्हा डॅशबोर्डवर जायचं न्यू आयटम आयटम करायचा मोंगडी बी 4 मोंगो डीबीचा एकदा आपण त्याच्यावर जायचं क्वेश्चन 4 हे हलू नको ना त्या डॉक्टर तेजस्वी कंपोज 5 मोंगो डीबी मोंगो एक्सप्रेस कॉपी युअर रेपोजिटरी न्यू रेपोजिटरी मोंगो एक्सप्रेस मोंगो अवेलेबल नेम इंटर न्यू फाइल डॉकर हायफन कंपोज .yml पेस्ट commit changes Mongo Express repo code copy pipeline syntax repository copy मेन name generate control all copy new item fourth pipeline okay new item fourth pipeline copy from second list compose build composer build अथर्व build now running on अथर्व checkout compose build success skipping -y ते विचारते कंटिन्यू विथ द न्यू ईमेल y -y द्यायचं build now success सक्सेस